नमस्कार. आजच्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. पुण्याला असताना मी माझा एक मित्र झाला. तर आज त्याच्या लग्नामध्ये मी जाणार आहे आणि हा प्रवास पालघर ते अकोला हा प्रवास मी आज करणार आहे. पुण्याला असताना त्याने मला फार सपोर्ट केला माझ्या करिअरमध्ये, माझ्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये. तर याच्या लग्नामध्ये जाणं मला भाग्य पडतं आहे. आणि लग्न म्हणजे संस्कृती आली तर आपण वेगळी संस्कृतीही बघायला जाणार आहोत. तर ही संस्कृती कशी असणार, आपल्या वारली परंपरेनुसारच असणार की त्याच्यामध्ये थोडेफार साम्य असणार, तर हे आज मी तुम्हाला दाखवणार. तर आजचा हा प्रवास मी करत आहे पालघर ते अकोला. लग्न सांगितलं की त्याच्यामध्ये संस्कृती येते. मग संस्कृती म्हणजे काय? तर एखादे धर्म म्हणजे संस्कृती का? रीतिरिवाज म्हणजे संस्कृती का? की आपण ही संस्कृती कशी जपतो? तर याला फार विविध पैलू आहेत. तर आपण संस्कृतीला एखाद्या ठराविक गोष्टीमध्ये मांडू शकत नाही. त्याला आपण वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने मांडू शकतो किंवा त्याच्यावर बोलू शकतो. तो विषय आपण बघू शकतो. तो लोकपरंपरेत असू शकतो. तर एक पुस्तक आहे आदिवंत पुस्तक. तर याच्यामध्ये हे पुस्तकावर 30% हा इन्फ्लुएन्स ख्रिश्चन रायटर्सचा आहे. तरीही जर 70% आपण बघितलं तर वारली समाजाचे जे बहुतेक घटक आहेत ते याच्यामध्ये मांडलेले आहेत. तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. हे पुस्तक संकलन केलेलं आहे फादर जॉन मॅथ्यू फरोज यांनी. तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. जरी आपण 70% वाचलं तरी म्हणजे आपल्या वारली संस्कृतीचा बहुतसा भाग या पुस्तकामध्ये कव्हर होतो. सकाळी 4लाच मी प्रवास सुरू केला. पेट्रोल आणि नाश्त्यासाठी मी मालेगावला थांबलो. जळगाव येईपर्यंत मला प्रचंड भूक लागली. आदल्या दिवशी पाऊस पडलेला होता, त्यामुळे वातावरणात प्रचंड गरमी वाढली होती. एकतर इकडे सपाट मैदान आणि रस्त्याला झाडच नाही. एका बस स्टॉपवर मी टिफिन खाल्ला व लगेच निघालो. आणि मागचे व्हिडिओ तुम्ही माझे फार चांगल्या प्रकारे लाईक केले. मी जवळजवळ 5 तास प्रवास केला, पण इथे काही मला एकही डोंगररांग दिसली नाही. संध्याकाळी 5च्या सुमारास मी शेगावला पोहोचलो. इथली फेमस कचोरी तर मी खाल्ली नाही, पण चहा मात्र मी घेतला. लोक सांगत कारण तुरीची डाळ रह कर तर जेव्हा बेस असा थोड्या तुरी उंगवजत कोठ्यात हम तुम्हाला दाखव हो काय नांगा तुरीचं शेत नांगलं हा इकडची हो काय सेम ओढे दूर दूरवरही. काय लोक तुरी पिकवत इकडं जबरदस्त. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे मित्र तयार झालो. सकाळची नवीन पहाट आम्हाला नवीन प्रदेशाची अनुभव देऊन गेली. नाश्त्यासाठी मग आम्ही काही वडीलधाऱ्यांच्या सोबत संगतीला जाऊन बसलो. त्यातले एकदम एक वैशिष्ट्य म्हणजे इथली संत परंपरा. मी तुम्हाला एक विठ्ठल मंदिर दाखवतो. ते विठ्ठल मंदिर आहे. हा त्याचा गर्भगाभा. देव्हाऱ्याच्या बाजूला एक समाज हॉल होता. इथे दररोज कीर्तन होतं. नाश्त्यानंतर आम्ही कार्यक्रमाची वाट पाहू लागलो. आज हल्दीचा दिवस होता. इथं हल्दीला आपल्यासारखाच फार मान. पारंपरिक वाद्यही इथं वाजत होते. मी यूट्यूबर आहे आणि रायडर आहे सांगून 4 नवीन मित्रही मी बनवले. त्यानंतर आम्ही जेवणासाठी दुसऱ्या मंडपात गेलो.
इथं एक वैशिष्ट्य म्हणजे जेवणाची पंगत. पंक्तीत तुमचा नंबर लागला तर ठीक, नाहीतर दुसऱ्या पंक्तीची तुम्हाला वाट बघावी लागते. गरम गरम जेवण त्यानंतर गावकऱ्यांना वाढलं जातं. मला 2 चपात्या बस झाल्या. मित्रांनी मात्र माझ्या 4-4 पोळ्या हाणल्या. इथल्या गावाचं दृश्य मला सैराट पिक्चरची आठवण करून देते. सर्व दूर माळरान आणि मध्येच एखादं छोटंसं गाव. ते छोटी शेतं नसतात, तर वावर असतात, वावर ते दिसू शकतं तुम्हाला. हे वावर काही 1-2 गुंठ्याचे नसतात, तर 20-30 एकरचे असतात. लांब तुम्ही बघू शकता. रात्री गावातून वरात काढली जाणार होती. मी पहिल्यांदाच नाचणारा घोडा पाहिला. इथं आपल्यासारखे जास्त नाचत नाही. शेवटी निघाली एकदा गावातून वरात. रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही इथं नाचलो. तिसऱ्या दिवशी आम्हाला रिसेप्शनसाठी नवरीकडे अमरावतीला जायचं होतं. तिकडे रिसेप्शनला फार महत्त्व आहे. इथला समाज त्यासाठी फार खर्च करतो. अशा प्रकारे मित्राचं लग्न झालं आणि माझी एक लांब सोलो राईडही झाली. चौथ्या दिवशी मला पालघरसाठी निघायचं होतं. 600 किलोमीटरचा प्रवास मी 13 तासात पूर्ण करून घरी पोहोचलो.